व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. काल आपण आपला 2 नंबरचा युनिट जो आहे तो सुरुवात केलेला आहे. द नेम ऑफ द युनिट इज थिओडलाइट सर्वे. सो थिओडलाइट सर्वे हे अतिशय महत्त्वाचं युनिट आहे, ज्याला टोटल 24 मार्क आहेत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट युनिट फ्रॉम your exam point of view. So yesterday we discuss about the syllabus and what is theodolite survey and what is theodolite, and we are discussing currently the classification of theodolite, out of which we already completed the first criteria of the classification, that is classification based on the horizontal axis criteria. So काल आपण क्लासिफिकेशन बघत होतो. सो क्लासिफिकेशन करत असताना हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस या दोन बेसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो हॉरिझॉन्टल ॲक्सिस वरती जे काय थिओडलाइट आहेत त्याच्यानुसार ट्रान्झिट आणि नॉन ट्रान्झिट असे दोन महत्त्वाचे टाईप आहेत थिओडलाइटचे. सो ट्रान्झिट म्हणजे काय, नॉन ट्रान्झिट म्हणजे काय, काल डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. सो ट्रान्झिट थिओडलाइट म्हणजे a theodolite is called as transit when its telescope can be revolved about horizontal axis in vertical plane. म्हणजे थिओडलाइटचं जे टेलिस्कोप आहे किंवा ज्याच्यातून आपण पाहतोय ते जे काही टेलिस्कोप आहे ते जर कंप्लीट रोटेशनमध्ये रिव्हॉल्व करता येत असेल व्हर्टिकल प्लेनमध्ये, त्याला म्हणतोय आपण ट्रान्झिट थिओडलाइट. सो आत्ता जे आपण मार्केटमध्ये बघतोय बरेचसे थिओडलाइट हे ट्रान्झिट थिओडलाइट टाईपमध्ये मोडतात. ओके, देन नेक्स्ट वन इज द नॉन ट्रान्झिट. अपोजिट ऑफ दॅट इज द नॉन ट्रान्झिट. म्हणजेच काय की जे टेलिस्कोप आहे ते परमनंटली फिक्स केलेलं असं हॉरिझॉन्टल पोझिशनला, त्याच्यामुळं टेलिस्कोपची रोटेशन व्हर्टिकल प्लेनमध्ये पॉसिबल नसते. त्याला म्हणतोय आपण नॉन ट्रान्झिट थिओडलाइट. सो हे जे टेलिस्कोप दिसतंय हा जो थिओडलाइट आहे तो ट्रान्झिट थिओडलाइट आहे, कारण हा जो स्क्रू आहे तो स्क्रू ज्यावेळेला आपण लूज करतोय त्यावेळेला टेलिस्कोपची जी काही रोटेशन आहे ते रोटेशन पॉसिबल आहे. सो ज्या वेळेला आपल्याला त्याची रोटेशन आपल्याला रेस्ट्रिक्ट करायची असते किंवा ही जी काय रोटेशन जी आहे ती जर आपल्याला थांबवायची असेल तर हा जो स्क्रू आहे तो ज्यावेळेला आपण टाईट करतोय त्यावेळेला टेलिस्कोपची रोटेशन ही काय होते, रिस्ट्रिक्ट होते. सो या पद्धतीचं जो थिओडलाइट आहे त्याला म्हणायचं ट्रान्झिट थिओडलाइट. आणि नॉन ट्रान्झिटमध्ये काय केलं जातंय की हा स्क्रू नसतो. सो हा जो टेलिस्कोप आहे तो हॉरिझॉन्टल पोझिशनला परमनंटली फिक्स केलेला असतो, त्याच्यामुळे ह्याला म्हणतोय आपण नॉन ट्रान्झिट थिओडलाइट. सो मार्केटमध्ये मिळणारे जे बरेचसे थिओडलाइट आहेत ते ट्रान्झिट थिओडलाइटमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. सो द नेक्स्ट criteria of the classification is based on the vertical axis or vertical plane. त्याच्यामध्ये पहिला आहे व्हर्नियर थिओडलाइट, दुसरा आहे मायक्रोमीटर थिओडलाइट आणि तिसरा जो आहे तो इलेक्ट्रॉनिक डिजिटल थिओडलाइट. आता व्हर्नियर थिओडलाइट म्हणजे काय बघा. सो व्हर्नियर थिओडलाइट इज द थिओडलाइट which are fitted with graduated circle. ओके, सो ग्रॅज्युएटेड सर्कल म्हणजेच काय की जे काय सर्कल आहे एक सर्क्युलर प्लेट असते ज्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं अँगलचं. सो 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 3, 4, 5 अप टू 360 डिग्रीमध्ये सर्क्युलर मॅनरमध्ये मार्किंग केलेलं असतं. त्याला म्हणतोय आपण ग्रॅज्युएटेड सर्कल व्हर्नियर. आता हे जे काय व्हर्नियर आहे ते व्हर्नियर वापरल्यामुळे याला काय म्हणायचं, व्हर्नियर थिओडलाइट. सो आपल्याला
प्रॅक्टिकल मध्ये जे थिओडलाइट आपल्याकडे अवेलेबल आहे ते आहे व्हर्नियर थिओडलाइट. So Vernier theodolite is a basic kind of theodolite which is used everywhere for theodolite traversing survey work. So that is about the Vernier theodolite. Now next one is the micrometer theodolite. So in case of the micrometer theodolite, micrometer is provided to read the graduated circle. The same is called as micrometer theodolite. आता इन केस ऑफ व्हर्नियर, पहिल्या थिओडलाइट मध्ये व्हर्नियर वापरलेला होता त्याच्यामुळे त्याला म्हणायचं व्हर्नियर थिओडलाइट. आता मायक्रोमीटर थिओडलाइट मध्ये काय वापरलंय? मायक्रोमीटर वापरले. जे काही ग्रॅज्युएटेड सर्कल आहे ज्याच्यावरती अँगलचं सर्क्युलर मॅनर मध्ये मार्किंग केलेलं असतं फ्रॉम 0 to 360 डिग्री, दॅट इज वन कम्प्लीट रिव्होल्युशन. सो ते जे काही ग्रॅज्युएटेड सर्कल आहे त्याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला मायक्रोमीटर प्रोव्हाइड केले जातो. तर ह्या ठिकाणी बघताय तुम्ही ही जी काही सर्क्युलर प्लेट आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला भिंगासारखा एक ऑब्जेक्ट दिसतोय. सो दॅट इज नोन ॲज द व्हर्नियर. सो या ठिकाणी ऑब्झर्वेशन घेण्यासाठी या ठिकाणी स्मॉल ओपनिंग इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. सो याच्यामध्ये बघून या ठिकाणी याला म्हणायचं मॅग्नेटिक ग्लास और मॅग्नेफायर. याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला जे काही रीडिंग आहे ते इनलार्ज किंवा मोठे दिसतात. जसं काही लोकांना भिंगाचा चष्मा असतो. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट लेन्स? जे काही भिंग आहे त्या भिंगातून ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला जे काही नॉर्मल ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला इनलार्ज्ड किंवा मोठा आपल्याला दिसून येतोय. So micrometer theodolite is a kind of theodolite in which micrometer is provided to read the graduated circle. So मला काय सांगायचं आहे, ही जी काही सर्क्युलर प्लेट आहे या बॉक्सच्या आतमध्ये जी प्लेट आहे त्याला म्हणायचं ग्रॅज्युएटेड सर्कल. सो ज्या वेळेला प्रॅक्टिकलला तुम्ही सगळे याल त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन ते. ओके. So micrometer is provided in case of the micrometer theodolite. The last one is the electronic digital theodolite. So now this is the advancement of theodolite. So we are using the electronic digital equipment for measurement of the horizontal angle or vertical angle. So electronic digital display is provided. Reading directly displayed as digital number on the screen which are provided to that digital theodolite. Okay, so nowadays you are wearing digital or smart watch. So what is there in the smart watch? There is use of advanced digital technology to display the time, as well as there is a number of functions. You can measure the breathing pulse rate, you can measure the blood pressure. If you step out, then how many steps you covered, so that count is also displayed on a digital screen or digital display in that smartwatch. So that is the application of the digital electronic technology. So like that, in electronic theodolite there is use of digital electronic technology to display the angular value as a digital number. Then such kind of theodolite is known as
electronic digital theodolite. So nowadays, for carrying out the survey, the use of vernier theodolite is now become outdated. The use of micrometer theodolite is recently now outdated. Now there is only one theodolite or technology which are used to conduct survey. So that is the electronic digital theodolite. So the advantages of that theodolite is it is fast method of measuring the angle. You need not to bother about how much reading. So the reading is displayed digitally on digital display screen. So you have to write down that reading, or there is a facility of taking printout of your digital reading by attaching pen drive or by connecting that digital theodolite equipment by using data cable or Bluetooth. Okay, as we are connecting the mobile hotspot to the laptop or PC, or you are sharing मोबाईल इंटरनेट. सो जसं मोबाईल इंटरनेट आपण शेअर करतोय तसं या थिओडलाईट मधली जे काही रीडिंग आहेत ते पेनड्राईव्हच्या साहाय्यानं तुम्ही त्याची प्रिंटआउट काढू शकताय किंवा वायफायच्या साहाय्यानं ते कनेक्ट करून ते जे काही रीडिंग आहे ते तुम्ही शेअर करू शकताय. So such kind of digital technology are nowadays taking a part in carrying out the survey work. सो हा जो काही सर्वे आहे डिजिटल थिओडलाईटनं केलेला सर्वे तो एकदम ॲक्युरेट असतो, कारण इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स वापरलेले असतात. चांगल्या क्वालिटीचे जे काही इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आहेत त्या सेन्सर्समुळे आपल्याला फास्ट रीडिंग मिळतं, ॲक्युरेसी मिळते आपल्याला, आणि मॅन्युअल जे वर्क आहे ते कमी होतं. ओके, so this kind of theodolite is also available in market. Now one of the disadvantages of this kind of theodolite is it is expensive. So the initial cost is absolutely high. It is around 2 lakh or 2.5 lakh. So इलेक्ट्रॉनिक थिओडलाईट जे आहेत त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे लेन्स वापरलेले असतात, लेन्स टेक्नॉलॉजी किंवा लेझर टेक्नॉलॉजी वापरलेली असते, त्याच्यामुळे त्याची किंमत ही 1 लाख किंवा 1 लाखाच्या वर असते. ते जर आपण व्हर्नियर थिओडलाईट किंवा मायक्रोमीटर थिओडलाईट बघितलं तर ते व्हर्नियर थिओडलाईटची किंमत ही अराउंड 25,000 to 35,000 असते. So that is the advantages and disadvantages of the electronic theodolite. Now vernier type theodolite are commonly used. So आपल्याला सर्वे वर्क आहे ते सर्वे वर्क करण्यासाठी जनरली व्हर्नियर थिओडलाईटचा वापर केला जातोय. Now next one is the size of theodolite. Now the next important concept is the size of theodolite. थिओडलाईट जे आहे ते थिओडलाईट कसं ओळखलं जात आहे. सो द डेझिग्नेशन ऑफ थिओडलाईट इज बाय diameter of graduated circle on the lower plate. So theodolite is identified by the diameter of that graduated circle which I have shown right now. So what is that graduated circle? So this one is, हे जे दिसतंय ग्रॅज्युएटेड सर्कल की आहे किंवा जी काही प्लेट आहे ज्याच्यावरती अँगलचं सर्क्युलर मॅनरमध्ये मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 10 डिग्री, 360 डिग्री हे शेवट असणार आहे रेडिंग त्याच्यावरलं. सो 360 म्हणजेच काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, सो याचा डायमीटर किती आहे ह्याच्यावरून त्या थिओडलाईटचं डेझिग्नेशन आहे. जसं आपण एखादं सिमेंट घ्यायचं आहे आपल्याला,
if you want to purchase a cement for our construction work, then engineer suggests you to take the cement. So Ultratech is one of the brand, or Ambuja is one of the brand of cement. Okay, or designation of cement, किंवा M30 ग्रेडचं सिमेंट पाहिजे आहे, M20 ग्रेडचं सिमेंट पाहिजे, म्हणजेच काय ग्रेड किंवा त्याची जी काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही त्याची जशी ओळख असते तसं थिओडलाइटची ओळख म्हणजे त्याचा डायमीटर किती आहे, हे जे काही ग्रॅज्युएटेड सर्कल आहे त्याची साईज किती आहे त्याच्यावरती त्याची ओळख किंवा त्याची किंमत ठरत असते. समजा हे जे ग्रॅज्युएटेड सर्कल आहे ते जर मोठं पाहिजे असेल तर आपल्याला जास्त किंमत त्या थिओडलाइटची मोजावी लागणार आहे. ओके, सो designation of the theodolite is by the diameter of the graduated circle. Okay, the common size of that graduated circle is 8 centimeter to 12 centimeter, while 14 centimeter to 25 centimeter instrument are used for triangulation. म्हणजेच काय, जर कमी महत्वाचं काम असेल तर 8 ते 12 सेंटीमीटर डायमीटर प्लेट असणारं जे थिओडलाइट आहे, म्हणजे छोटं थिओडलाइट आहे, ते आपण वापरू शकतोय. पण समजा जर आपल्याला जास्त ॲक्युरेसी पाहिजे आहे किंवा महत्वाचं काम आहे, इम्पॉर्टंट वर्क आहे, त्यावेळेला आपल्याला मोठं जे काही थिओडलाइट आहे ते आपल्याला वापरावं लागतं. ओके, सो द डायमीटर ऑफ दॅट theodolite is around 14 centimeter to 25 centimeter. Now, if you want a greater accuracy, as I told you, if you want a greater accuracy, you have to practice for the larger theodolite, as they have bigger graduated circle with larger division. म्हणजे त्याचे डिव्हिजन जे आहेत, मोठं सर्कल असतं त्याच्यावरचे डिव्हिजन जे आहेत ते व्यवस्थित असतात, स्पष्ट असतात, त्याच्यामुळे आपल्याला अँगल मेजर करता येणं ॲक्युरेटली पॉसिबल होतं. ओके, so that is about the size of the theodolite or designation. The next one is the use, is very important point as far as your exam is concerned. So या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जातो, राईट डाऊन एनी 6 uses of theodolite. So the uses of theodolite is enlisted here. So it is used for measuring horizontal angle, it is used for measuring vertical angle, it is used for locating the point on the line, prolonging straight line. स्ट्रेट लाईन आपल्याला वाढवायची असेल, एक्सटेंड करायची असेल तर त्याला म्हणतो आपण प्रोलॉंगिंग. लॉंगिंग म्हणजेच काय, लांबी वाढवणे, पुढे वाढवणे. प्रो म्हणजे पुढे वाढवणे. त्याच्यासाठी आपल्याला थिओडलाइटचा वापर करता येईल. फाइंडिंग डिफरन्स ऑफ इलेव्हेशन म्हणजेच काय, दरी असेल तर दरीचा जो काही पीक पॉइंट आहे, लोवेस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंट ह्याच्यामध्ये किती व्हर्टिकल डिस्टन्स आहे, अल्टिट्यूड किंवा उंची किती आहे, किंवा दरीची खोली किती आहे, डोंगराची उंची आणि दरीची खोली किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला थिओडलाइटचा वापर करता येईल. सेटिंग आउट ग्रेड्स. ग्रेड्स म्हणजेच काय, कोकणामध्ये गेल्यानंतर आपल्याला नागमोडी वळणे असणारा रस्ता मिळतोय, सो त्याला म्हणतोय आपण ग्रेड. ग्रेड म्हणजे चढ किंवा उतार असणारा नागमोडी जो रस्ता आहे, एकदम ॲक्यूट किंवा शार्प कर्व असणारा जो रस्ता आहे, तो जर सेट करायचा असेल तर आपल्याला थिओडलाइटचा वापर करावा लागतो. त्याच्यानंतर रेंजिंग कर्व किंवा रेंजिंग करण्यासाठी, रेंजिंग म्हणजेच काय, दोन जे स्टेशन पॉइंट आहे त्याच्यामध्ये तिसरा पॉइंट मध्ये जो त्या दोन पॉइंटच्या बरोबर एक्झॅक्ट लाईन मध्ये असेल तर त्याला म्हणतोय आपण रेंजिंग, जे तुम्ही बेसिक सर्वे मध्ये शिकलेलं आहे. ते मेजर करण्यासाठी आपल्याला थिओडलाइटचा वापर करता येतो. आणि टॅक्योमेट्रिक सर्वे, जे तुमचं नेक्स्ट युनिट आहे, त्याच्यासाठी आपल्याला थिओडलाइटचा वापर करता येतो. सो दॅट इज अ नंबर ऑफ uses of theodolite. So that is a very important question as far as your examination is
concerned. Now the next important point from the syllabus is the component of transit theodolite. आता हे जे ट्रान्झिट थिओडलाइट आहेत, जसं आपल्याला आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग आहेत, तसंच या थिओडलाइटचे वेगवेगळे अवयव आहेत. सो त्याची आपल्याला आता ओळख करून घ्यायची आहे. Okay, so now let's discuss with the component of theodolite. आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव असतात. सो हाताचं काम वेगळं आहे, डोळ्याचं फंक्शन वेगळं आहे, जो आपला ब्रेन आहे त्या ब्रेनचं फंक्शन वेगवेगळं आहे. जसं आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, त्यांचं कार्य वेगळं आहे, तसंच थिओडलाइटचं सुद्धा आहे. थिओडलाइटमध्ये वेगवेगळ्या ॲक्सेसरीज किंवा वेगवेगळे पार्ट्स आहेत, ते पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. सो दिस इज द सिंपल स्केच ऑफ द और सिंपल इमेज ऑफ द थिओडलाइट. सो या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हा जो काय पार्ट दिसतोय, सर्क्युलर राऊंड जो पार्ट आहे, सिलिंड्रिकल पार्ट आहे, याला म्हणायचं टेलिस्कोप. ओके, सो या टेलिस्कोपचं काहीतरी फंक्शन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी टेलिस्कोपच्या पलीकडे तुम्हाला एक सर्कल दिसतंय, जे व्हर्टिकली अटॅच केलेलं आहे, त्याला म्हणायचं व्हर्टिकल सर्कल. हे जे सर्कल आहे, जे हॉरिझॉन्टली प्लेस केलेलं आहे आणि ज्याच्यावरती ही जी फ्रेम आहे ती उभी केलेली आहे, याला म्हणायचं हॉरिझॉन्टल सर्कल. आता खाली तुम्हाला एक ट्रायंग्युलर प्लेट दिसते, त्याला म्हणायचं ट्रायंग्युलर प्लेट किंवा ट्रिवेट म्हणतोय त्याला आपण. आता ह्या ठिकाणी ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. ते ओपनिंग कशासाठी आहे, तर या ठिकाणी आपल्याला रीडिंग बघण्यासाठी. कारण पूर्ण हा जो भाग आहे याच्या आतमध्ये व्हर्नियर आहेत किंवा सर्क्युलर प्लेट आहे, ज्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे अँगलचं. सो ते जे मार्किंग आहे किंवा जे रीडिंग आहे इथलं, ते बघण्यासाठी ही एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. जशी इथं विंडो आहे, तशी याच्या बरोबर 180 डिग्रीमध्ये, म्हणजे या ठिकाणी याच्या बरोबर विरुद्ध दिशेला दुसरी एक विंडो असणार आहे. सो 2 विंडो प्रोव्हाइड केलेले आहेत. सो 2 विंडो याच्यासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत, कारण दोन्ही विंडोचं रीडिंग घ्यायचं, त्याचं ॲव्हरेज काढल्यानंतर तुम्हाला फायनल अँगल मिळतो. त्यासाठी 2 विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. सो याला म्हणायचं हॉरिझॉन्टल सर्कल. हे जे आहे ते हॉरिझॉन्टल सर्कल आहे. दिस वन इज द व्हर्टिकल सर्कल, दिस वन इज द टेलिस्कोप, दिस वन इज द लोअर ट्रायंग्युलर प्लेट. आता ह्या ठिकाणी हे जे दिसतंय त्याला म्हणायचं क्लॅम्प स्क्रू. या ठिकाणी 2 क्लॅम्प दिसतात. एक आहे तो अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि त्याच्या बरोबर राईट अँगलला जो त्याच्या शेजारी सेट केलेला आहे, त्याला म्हणायचं अप्पर स्लो मोशन स्क्रू. तसंच लोअर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर स्लो मोशन स्क्रू असे स्क्रू प्रोव्हाइड केलेले आहेत थिओडलाइटमध्ये. सो दिस इज द सिंपल image of the theodolite. Now let us see which are the different component parts of the theodolite. So the schematic presentation of different parts of the theodolite or cross section of different cross section indicating different parts of theodolite is shown here. So here you observe this one is the telescope. याला म्हणायचं टेलिस्कोप.
ही जी काही नळी आहे त्याला म्हणायचं टेलिस्कोप. सो याच्यामधून पाहून आपण ऑब्जेक्ट बायसेक्ट करू शकतोय. आता ज्या ठिकाणी आपण आपल्या डोळ्याच्या साहाय्यानं पाहतोय त्या पार्टला म्हणायचं आयपीस. So eyepiece is the part of the telescope from where you are viewing or watching the object, and exactly opposite to the eyepiece, or exactly at front side of the eyepiece there is a ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, या ठिकाणी लेन्स प्रोव्हाइड केलेली आहे. या टेलिस्कोप मध्ये आतमध्ये लेन्स असते आणि ती लेन्स काय करते तर जो 5 फुटावर किंवा 10 फुटावर रेंजिंग रॉड असेल किंवा टेलिस्कोपिक स्टाफ असेल ज्याच्यावरती रिडिंग असतं हाईटचं, त्या स्टाफचं जे रिडिंग आहे ते आपल्याला इनलार्ज करून दाखवते. सो हे फंक्शन कशाचं आहे तर आतमध्ये जे असणारे लेन्स आहे त्याचं फंक्शन आहे. जसं आपल्या 48 मेगापिक्सल कॅमेरामध्ये हाय क्वालिटी लेन्स वापरलं जातं किंवा मोबाईलमध्ये जे काही कॅमेरे असतात त्याला 12 मेगापिक्सल 16 मेगापिक्सल चे लेन्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला लांबून घेतलेला जो काही फोटो आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित झूम केल्यानंतर आपल्याला जी इमेज आहे ती एकदम क्लिअर ब्लर न होता व्यवस्थित दिसते. सेम फंक्शन हे टेलिस्कोपचं आहे. सो दिस part of the theodolite is known as the telescope. The next to that is the trivate. Trivate is a lower triangular plate. जसं मी मागाशी सांगितलं की अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर प्लेट असते. सो त्याला म्हणते लोअर ट्रायंग्युलर प्लेट जी आहे याला म्हणतोय आपण ट्रिवेट असं नाव आहे, ट्रिवेट. आता याच्या खाली अजून एक ट्रायंग्युलर प्लेट असते ज्याला आपण म्हणतोय लोअर ट्रायंग्युलर प्लेट. त्याला म्हणतोय आपण ट्रायब्रॅच. लोअर ट्रायंग्युलर प्लेटचं नाव आहे ट्रायब्रॅच आणि अप्पर ट्रायंग्युलर प्लेट आहे असते सो त्याचं नाव आहे ट्रिवेट. त्याच्यानंतर लेवलिंग स्क्रू. आता हे जे थिओडलाइट आहे जसं डम्पी लेवलला लेवल करण्यासाठी लेवलिंग स्क्रू प्रोव्हाइड केलेले आहेत, तसंच या ठिकाणी लेवलिंग स्क्रू प्रोव्हाइड केलेले आहेत. सो दिस वन इज द लेवलिंग स्क्रू विच इज ऑल्सो नोन ॲज अ फूट स्क्रू. या ठिकाणी किती फूट स्क्रू दिसते तुम्हाला तर 3 फूट स्क्रू दिसत आहेत. सो दिस वन इज द नंबर 1 फूट स्क्रू, 2 and 3. सो हे ट्रायंग्युलर प्लेट, दोन ज्या ट्रायंग्युलर प्लेट आहेत त्या एकमेकाला फूट स्क्रूच्या साहाय्यानं एकमेकावरती रेस्ट केलेले आहेत. ओके, सो दिस वन इज नोन ॲज फूट स्क्रू. आता फूट स्क्रूची लेवलिंग करत असताना जशी तुम्ही डम्पी लेवलची लेवलिंग केलेली आहे किंवा ऑटो लेवलची लेवलिंग केलेली आहे बेसिक सर्वेमध्ये, सो सेम प्रोसिजर इज कॅरी फॉरवर्ड टू कंडक्ट द लेवलिंग ऑपरेशन ऑफ द theodolite. Okay, so this one is the lower triangular plate or tribrach. This one is the upper triangular plate or trivet, and this one is the foot screw or leveling screw. Now above that is the spindle. स्पिंडल किंवा त्याला आपण म्हणतोय ए फ्रेम. आता ए फ्रेम म्हणजेच काय, या ठिकाणी ही जी फ्रेम दिसते ती इन्व्हर्टेड ए शेप मध्ये आहे, म्हणजे इंग्लिश अल्फाबेट कॅपिटल ए आहे त्यासारखी दिसणारी जी एक फ्रेम आहे त्याला म्हणतोय आपण स्पिंडल किंवा स्टँडर्ड म्हणतोय, स्टँडर्ड. ह्या स्टँडर्डचं काय फंक्शन आहे तर हे जे काही स्टँडर्ड आहेत ते ह्या टेलिस्कोपला अटॅच केलेलं आहे. म्हणजे टेलिस्कोप हे स्टँडर्डच्या साहाय्यानं इथं स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे. सो या स्क्रूच्या साहाय्यानं टेलिस्कोप हे माउंट केलेलं आहे स्टँडर्ड वरती. त्याच्यामुळे स्टँडर्ड हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टँडर्ड? The main function of standard is it will provide a space to mount telescope over it. तर या स्क्रूच्या साहाय्यानं स्टँडर्ड वरती टेलिस्कोप माउंट केलेला आहे. देन
वी हॅव लोअर प्लेट अँड अप्पर प्लेट. लोअर प्लेट म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला 2 प्लेटा दिसतात. याच्या खाली एक प्लेट असते ग्रॅज्युएटेड डिस्क किंवा ग्रॅज्युएटेड मार्किंग केलेली, आणि वर एक प्लेट असते, त्याला म्हणतात अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट. त्याच्या आतमध्ये असतं. नेक्स्ट व्हर्नियर. व्हर्नियर म्हणजे अप्पर प्लेट, आणि लोअर प्लेट म्हणजेच काय, रेग्युलर प्लेट असते ती. त्याच्यानंतर या ठिकाणी बबल तुम्हाला दिसत आहेत. So see here. So there is a bubble tube provided for carrying out the leveling work. आता हे जे 2 स्क्रू आहेत ते ऑपरेट केल्यानंतर ही बबल जी आहे ती सेंटरला आणायची. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं एक बबल ट्यूब प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याला म्हणायचं, ही जी बबल ट्यूब आहे तिला म्हणायची लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब. आणि या ठिकाणी जी बबल ट्यूब व्हर्टिकल सर्कलच्या, हे जे व्हर्टिकल सर्कल आहे त्याच्या बाजूला प्रोव्हाइड केलेलं आहे त्याला म्हणायचं अल्टिट्यूड बबल ट्यूब. अल्टिट्यूड म्हणजे उंचावरती प्रोव्हाइड केलेले आहे. अल्टिट्यूड म्हणजेच काय, उंची किंवा हाईट. त्याच्यामुळे याला, या बबल ट्यूबला म्हटलेलं आहे अल्टिट्यूड बबल ट्यूब. सो दिस वन इज द लॉन्जिट्युडनल वन अँड दिस वन इज द अल्टिट्यूड बबल ट्यूब. अशा 2 पद्धतीच्या बबल ट्यूब ह्या ट्यूबलाइटला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी हा जो स्क्रू आहे त्या स्क्रूच्या साह्यानं हे जे काही टेलिस्कोप आहे ते क्लॅम्प करू शकतोय आपण. सो याला म्हणायचं टेलिस्कोप क्लॅम्प स्क्रू. आता हा स्क्रू जर टाईट केला तर टेलिस्कोपची ही आहे ही पोझिशन बदलता येत नाही आपल्याला. सो टेलिस्कोपची रोटेशन जी काय, व्हर्टिकल जी काय मुवमेंट आहे ती रिस्ट्रिक्ट होते. त्याच्यामुळे याला म्हणतात टेलिस्कोप क्लॅम्प स्क्रू. आता हे वेगवेगळे पार्ट्स आहेत, याचे वेगवेगळे फंक्शन जे आहेत ते ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल सुरू करू त्यावेळेला आपल्या लक्षात येतील. सो दिस वन इज द अल्टिट्यूड बबल. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प आहे, ए फ्रेम आहे, टेलिस्कोप, फुटस्क्रू, ट्राय ब्रॅच, ट्रिवेट, हे सगळे इम्पॉर्टंट जे पार्ट्स आहेत याची स्केच तुम्हाला विचारली जाते एक्झाम मध्ये. सो जे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स आहेत त्याचं फंक्शन काय आहे ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. सो नाउ this also the cross section of the vernier theodolite. Okay, so we will stop here for today.